नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। काँग्रेस जिंदाबाद, युवा काँग्रेस जिंदाबाद। या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती मार। या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती मार। मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद। युवा काँग्रेस जिंदाबाद। सामान्य जनतेशी उद्धट वागणारा असं नायब तहसीलदाराचं करायचं काय? नायब तहसीलदारांना तात्काळ निलंबित करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। त्या हेकेखोर नायब तहसीलदाराविरोधात युवक काँग्रेसने फुंकले रणशिंग। लाखांदूरमध्ये खळबळ। 7 दिवसात कारवाई करा, अन्यथा तहसीलला कुलूप। युवक काँग्रेसचा आक्रमक एल्गार। जनतेच्या अपमानाविरोधात युवक काँग्रेस रणांगणात। जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेल्या लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने आता प्रशासनाविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली असून नायब तहसीलदार DK धकाते यांच्या तात्काळ निलंबनाची जोरदार मागणी करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी कथित अपमानास्पद आणि उद्धट वर्तन केल्याच्या निषेधार्थ त्या अधिकाऱ्याविरोधात युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दिनांक 11 मे रोजी अधिकृत निवेदन सादर करीत जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत युवक काँग्रेसने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे। त्या हेकेखोर नायब तहसीलदारावर 7 दिवसांच्या आत निलंबनाची कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयाला कुलूप ठोकत तीव्र इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे। युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नायब तहसीलदार धकाते यांनी लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांशी केलेले वर्तन हे प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याऐवजी दडपशाहीची भूमिका घेतल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। रोजच जीव मुठीत घेऊन बिकट अवस्था झालेल्या लाखांदूर तालुक्यातील पुयार मळेघाट लाखांदूर या 9 किलोमीटर रस्त्याच्या निर्मिती संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी गेलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच उपस्थित जनतेशी लाखांदूरचे नायब तहसीलदार DK धकाते यांनी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता। निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ होत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली होती। जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही मग अधिकारी कशासाठी? युवक काँग्रेसने उपस्थित केलेल्या या सवालाने तहसील प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती। जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासन जर उदासीन असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला होता। दरम्यान 8 मे रोजी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करत नायब तहसीलदारांनी दाखवलेल्या हेकेखोर भूमिकेविरोधात संतप्त युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध नोंदवला होता। त्या आंदोलनात युवक काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर तहसील प्रशासनाला झुकावे लागले होते। आता त्याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आणखी तीव्र भूमिका घेत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिल्याने लाखांदूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। युवक काँग्रेसने आपल्या निवेदनातून प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला असून 7 दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयाला कुलूप ठोकत तालाठोको आंदोलन करण्यात येईल असा आक्रमक पवित्रा घेतला आहे। युवक काँग्रेसच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। सामान्य जनतेमधूनही आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत असून युवक काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे। जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाशी 2 हात करणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकांचे नेतृत्व असते अशा प्रतिक्रिया आता तालुकाभर उमटत आहेत। यात उल्लेखनीय बाब म्हणजे जर प्रशासन किंवा पदाधिकारी एखाद्या पदाधिकाऱ्यासोबत अशी वागणूक करत असतील तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे। युवक काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांनाही पाठवण्यात आल्याने या प्रकरणाला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। युवक काँग्रेसच्या या आक्रमक एल्गारापुढे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जनता को तकलीफ हो रही है और अगर आप जनता की नहीं सुनोगे साहब तो हम आपके आके केबिन में बैठ जाएंगे। हम लोग यहीं पे ठिया आंदोलन करेंगे, ना आपको काम करने देंगे किसी प्रकार का, ना हम आपके बैठ जाएंगे। अगर आपको ऐसा लग रहा होगा कि यहाँ पे यूथ कांग्रेस का कोई अस्तित्व नहीं है या युवक कांग्रेस